डोंबिवलीच्या आयरेगाव परिसरात समर्थ कॉम्प्लेक्स इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून सुमारे 65 कुटुंबावर बेघर होण्याची भीती निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या इमारती पाडण्यासाठी आणखी एक नोटीस बजावली आहे. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुकीपूर्वी सत्ताधारी नेत्यांनी तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असा विश्वास दिला होता. मात्र निवडणूक संपताच कारवाई पुन्हा सुरू झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा विश्वास फक्त निवडणुकीपुरता होता का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या कारवाईत सुमारे 6,500 रहिवासी मानसिक तणावाखाली आहेत. आम्ही आता कुठे जावे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की घर खरेदी करताना त्यांनी आयुष्याची सर्व बचत खर्च केले. त्यावेळी इमारत अनधिकृत असल्याची माहिती देण्यात आली नव्हती आणि आता अचानक नोटीस आल्याने कुटुंबे मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडली आहेत. दरम्यान या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनावर पक्षपाती कारवाईचा आरोप केला असून फक्त समर्थ कॉम्प्लेक्सलाच लक्ष करण्यात आल्याचा दावा केला आहे. मल्हार हाईट्स प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना समर्थाच्या विरोधात कारवाई का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी नागरिकांसह आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली आणि निवेदनही दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा करून या इमारतींना क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. आमदारांनी नागरिकांना धक्का लागू नये म्हणून दोषी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करू असा इशाराही दिला आहे. नागरिकांच्या भावनिक प्रतिक्रियेमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. हे प्रकरण मागील 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. काही नागरिकांनी आम्ही इतक्या तणावाखाली आहोत की अन्नही घशाखाली जात नाही अशी भावना व्यक्त केली. नोटीस देण्याच्या वेळेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुलांच्या परीक्षा, पावसाळा आणि अधिवेशनाच्या तोंडावरच ही कारवाई का? फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर काय कारवाई होणार? क्लस्टर योजनेत समावेशाचा निर्णय कधी होणार? पुनर्वसनाच्या आश्वासनांचे काय? 6,500 कुटुंबाचे भवितव्य काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव आहे. सरकार आणि महानगरपालिकेची पुढील भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हे तोडायच्या एकदम ह्याच्यावर आलंय तर आम्ही आता कुठे जाणार? या एक तर मुलांची 10वीची परीक्षा पेपर आले आहेत आता जवळ. मग आम्ही आता मुलांना कसं काय करू शकतो? कुठे परीक्षेला कसं काय? आणि आम्ही असं जाणार तरी कुठे या वेळेला? काय मागणी हा, तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला घर तरी द्या, नाही तर आमचे पैसे तरी द्या. बस एवढंच आमच्याकडे. आणि नाही दिलं तर आम्ही काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेणार. तर मागे पण वारंवार केडीएमसी वाले ना एवढा आम्हाला त्रास दिलाय ना. आता आम्हाला म्हणजे तोंडातून शब्द निघत नाही की काय बोलू. आता ते येतात, कधी ऑफिशियली येतात, कधी अनऑफिशियली येऊन लावून जातात. काय सांगत नाही, काय बोलत नाही, कुणाशी भेटत नाही. डायरेक्ट नोटीस लावतात. आणि आम्ही 20 तारखेला नोटीस लावली, डायरेक्ट बोलले 6 तारखेला आम्ही येऊन बिल्डिंग तोडणार आहे. आता आम्हाला सांगा की बिल्डिंग मध्ये म्हातारे माणसं आहे, 10वीची मुलं आहे, त्यांचे एक्झाम आहे, आमचे कामच आहे. आम्ही कामामध्ये लक्ष देऊ. आम्हाला एक साईडला लोन चालू आहे. लोन भरू की इकडे आम्ही बिल्डिंग वाचू की आम्ही म्हणजे यांच्या मागे फिरत बसू? हे कसं? आणि केडीएमसीचं मला एक पटत नाही की जर तुम्ही 5 वर्ष तुम्ही एक बिल्डिंग एक दिवसात बांधत नाही. आपण 5 वर्ष लागतो एका बिल्डिंग मला बांधायला. जर तुम्ही तेव्हाच ही ऍक्टिव्हनेस तुम्ही दाखवलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघायला लागला नसतं. आणि जे बँकांनी लोन पास केलंय, बँक आमच्या प्रधानमंत्री आवास योजना आलेलं आहे, पैसे आले, रजिस्ट्रेशन झालं आमचं, बाकीचं आमचे सर्व ओके होते. हे सर्व व्हायला एक दिवसात होत नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर पण आम्हाला 65 वाला आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी की तुमच्या बिल्डिंगला हात लावू देणार नाही, कोणीच येणार नाही तुमच्याकडे. तरी पण केडीएमसी का ऐकत नाही मला काय समजत नाही यांचं. मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलंय. रहिवाशांनी काय करायचं? आम्ही सर्व चर्चा केलेली आहे. आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आयुक्त याच्यावर विचारपूर्वक विचार करतील आणि मग तो निर्णय आम्हाला कळवतील. 65 इमारतींमधली समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीला पुन्हा एकदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी या सर्व लोकांना आश्वस्त केलं होतं की आम्ही कुठल्याही बिल्डिंगवरती कारवाई करणार नाही आणि कारवाई होऊन देणार नाही, कारण या लोकांची फसवणूक झालेली आहे. तरी पण जाणून बुजून काही दुसऱ्या बिल्डरांना, इमारतींना वाचवण्यासाठी काही अधिकारी जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्स या सोसायटीला जाणून बुजून नोटीस काढत आहेत. कोर्टामध्ये मल्हार हाईट्सच्या नावाने एका इमारतीचं प्रकरण सुरू आहे. त्याच्यामध्ये कोर्टाचे काही आदेश झालेले आहेत. त्या आदेशाची आधार घेऊन
जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई करण्याचं काम काही अधिकाऱ्यांकडून होत आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या सगळ्या विषयामध्ये योग्य ती माहिती घेऊनच कारवाई करा. चुकीच्या पद्धतीने जर कारवाई केली तर प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील. आणि माझी त्यांना विनंती आहे की ज्या इमारतींसाठी आम्ही कोर्टामध्ये आहे, त्यानंतर 65 इमारतींचा विषय विधानसभेमध्ये देखील आहे, अशा लोकांच्या फसवणूक झालेल्या इमारतींवरती कोणतीही कारवाई सध्या तरी होऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे.